हॅलो स्टुडंट, स्पेलिंगच्या मिस्टेक्स खूप जणांच्या होतात, खूप वेगवेगळ्या ठिकाणी होतात. परंतु आपल्याला असे अनेक शब्द लिहायचं काम पडतं जे आपल्याला दररोज लिहावे लागतात, पण त्याच्यामध्ये आपल्या स्पेलिंग मिस्टेक्स होतात. त्यापैकीच अतिशय महत्त्वाचे 2 प्रकार आणि त्याचे सर्व रूल्स मी तुम्हाला आज सांगणार आहे, ज्याच्यामुळे की तुमचे दररोज जेव्हा तुम्ही तुम्हाला कोणतेही शब्द कोणत्याही क्षेत्रातल्या विद्यार्थी असो, जॉब करणारे असोत, एमपीएससी यूपीएससी सारख्या एक्झाम करणारे असोत, त्या प्रत्येकाला या सगळ्या रूल्सची आवश्यकता असते, ते माहिती असणं गरजेचं असतं. चला तर बघूयात असे कोणते रूल्स आहेत की जे तुम्हाला दररोज वापरामध्ये येतात. मग त्यामध्ये तर स्पेलिंग मिस्टेक होऊन चालणारच नाहीये. चला तर बघूया असे कोणते आहेत ते रूल जे की अगदी सहज तुम्हाला सुधारता सुद्धा येणार आहेत. कसे सहज सुधारायचे चला बघूया. तर पहा स्टुडंट्स, सुरुवातीला आपण पाहणार आहोत काही आयएनजी चे रूल्स. ओके, असे काही रूल्स ज्याला शेवटी आपण आयएनजी लावतो. आपल्याला वाटताना खूप सोपं असं वाटतं की चला आयएनजी तर लावायचं आहे, सो खूप सोपं असेल. पण याचे जे रूल्स असतात आपण सर्रास सगळ्याच शब्दांना आयएनजी लावून टाकतो. वर्ब दिसला, आपल्याला कंटिन्यू ऍक्शन पाहिजे असले की आपण त्याला आयएनजी लावतो, किंवा आपण वेगवेगळ्या प्रकारच्या ठिकाणी आपण आयएनजी वापरतो, जसं की नाउन वगैरे बनवत असताना सुद्धा. पण आता मग हे आयएनजी लावत असताना बघा, पहिला महत्त्वाचा जो रूल आहे तो असा असतो. पहा आता हे सर्व वर्ब्स आहेत. या वर्बच्या शेवट ऑब्झर्व करा तुम्ही इथे. सो तुमच्या लक्षात येईल की या वर्बच्या शेवटी सगळीकडे तुम्हाला इथे ई लेटर दिसेल. सो रूल असा आहे की वर्बच्या शेवटी ई असेल आणि तुम्हाला जर आयएनजी ऍड करायचं असेल तर हा शेवटचा ई हा रिमूव्ह करायचा आहे, काढून टाकायचा आहे आणि नंतर त्याला आयएनजी लावायचं आहे. म्हणजे नो मिस्टेक, एकही मिस्टेक होणारच नाही. सो याच पद्धतीने आपला हा शब्द होईल. ई काढून टाका, त्याऐवजी लागेल आयएनजी म्हणजे मेकिंग होईल. लव पासून शब्द होईल लविंग, ई काढून टाका. शेकचा शेवटचा ई काढून टाकूया, त्यापासून होईल शेकिंग. टेक पासून होईल टेकिंग. आहेत की नाही नेहमीचे रूल्स जिथे आपल्या मिस्टेक्स होतात. पण बघा आता इथे काही असे शब्द दिसतील तुम्हाला. बघा इथे सुद्धा तुम्हाला ई दिसेल शेवटी, परंतु इथे तुम्हाला ई दिसेल. पण इथे जे आपण शब्द लावत असतो, इथे जे आपण आयएनजी लावतो, तर इथला शेवटचा ई आपण काढून टाकत नाही. मग काय आहे त्याचा रूल? तर पहा, इथे हा फक्त शेवटी ई दिसत नाही तुम्हाला, तर इथे तुम्हाला 2 वॉवल दिसतील, 2 ई दिसतील. यामध्ये तुम्ही पाहिलं तर वाय हा पण एक वॉवल आहे, सेमी वॉवल आहे, आणि त्यामुळे इथे 2 वॉवल आहेत, 2 स्वर आहेत. मग अशा प्रकारे शेवटी 2 स्वर येत असतील आणि शेवटी ई येत असेल आणि इच्या अगोदर पण दुसरा एखादा स्वर येत असेल, तर त्यावेळेस आयएनजी लावत असताना हा ई काढून टाकायचा नाही. ओके, जर रूल तुम्हाला समजला नसेल तर तुम्ही काय करू शकता. सो पहा तुम्हाला इथे हा जो डाय शब्द आहे याला आपण शेवटचा ई ॲज इट इज ठेवून आपण त्यानंतर आयएनजी लावत असतो. त्याचा रूल्स मी तुम्हाला सांगितलाय. जर तो समजला नसेल तर व्हिडिओ पॉज करा, बॅक जा, मी रूल सांगितलेला पुन्हा एकदा समजून घ्या आणि त्याच्यानंतर मग पुढे जा. ओके, सो बघा मी तुम्हाला इथे एक शब्द दिलेला आहे. होप सो की तुम्हाला हे 2 रूल समजले असतील. त्यावर आधारित हा एक शब्द, याचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये टाकायचे. व्हिडिओ पॉज करा, कमेंट बॉक्स मध्ये आन्सर टाका, म्हणजे तुम्हाला हा रूल कळलाय का ते कळेल. नेक्स्ट रूल आहे पहा स्टुडंट, आपण आयएनजी लावतो आहोत, पण काही असे शब्द असतात बघा. इथे जर पाहिलं तुम्ही तर टी हा एक कॉन्सोनंट आहे. तुम्हाला वॉवल आणि कॉन्सोनंट माहिती असतील. ए, ई, आय, ओ, यू हे आपले वॉवल आहेत, स्वर आहेत. आणि हे 5 लेटर सोडून बाकीचे जे 26 अल्फाबेट पैकी लेटर्स आहेत ते असतात कॉन्सोनंट. तर जर शब्दाच्या शेवटचे 3 लेटर शब्दाच्या शेवटचे 3 लेटर यामध्ये सी, व्ही, सी असा जर रूल लागत असेल, म्हणजेच एक लेटर कॉन्सोनंट असेल सी म्हणजे कॉन्सोनंट, त्यानंतर व्ही म्हणजे वॉवल असेल आणि पुन्हा सी असेल म्हणजे सी, व्ही, सी. या रूल मध्ये जर शेवटचे 3 लेटर बसत असतील, म्हणजे एक कॉन्सोनंट असेल, त्यानंतर वॉवल आणि पुन्हा कॉन्सोनंट, तर अशा वेळेस जेव्हा आपण आयएनजी लावतो त्यावेळेस आपल्याला शेवटचा कॉन्सोनंट डबल करावा लागतो. ओके, सीबीसी रूल लागू होत असेल तर शेवटचा कॉन्सोनंट डबल करायचा आणि मग आयएनजी लावायचं. सो बघा हा स्टॉप,
याला डबल टी करावं लागेल मला आणि मग ING लावावं लागेल. सो सिंपल. रूल्स सिंपल्स आहेत, परंतु ते माहिती नसल्यावर मग मात्र आपलं स्पेलिंगच्या मिस्टेक्स होत राहतात. ओके. सो हा काय होईल मग कट पासून हा CUT. सी म्हणजे हा एक कॉन्सोनंट आहे, यू वॉवल आहे आणि हा कॉन्सोनंट आहे. सो शेवटचा कॉन्सोनंट डबल आणि ING. तसंच मग रन पासून होईल रनिंग, पण रनिंग मध्ये डबल एन लिहावं लागेल. पुट PU डबल TING. का केलं आपण डबल TING? कारण CVC या रूल मध्ये हा शब्द बसतो, त्यामुळे आपल्याला हा शेवटचं लेटर डबल टी करावं लागतं, शेवटचा कॉन्सोनंट डबल लिहायचा आणि ING लावायचं. आता करा बरं शेटचं काय होईल मग. सो बघा, श हा एक कॉन्सोनंट आहे, यू हा वॉवल आहे आणि टी हा पुन्हा कॉन्सोनंट आहे, म्हणजे इथे पण CVC रूल लागू होतो. मग आता पहा या रूल नुसार या शब्दाचं स्पेलिंग काय बनेल आणि मला कमेंट करा. कमेंट बॉक्स मध्ये जरूर याचं उत्तर मला करून दाखवा. आता नेक्स्ट रूल आहे आपण पाहणार आहोत. पहा इथे तुम्हाला काही शब्द दिसतील. आता इथे करत असताना पहा आपण रीड चं स्पेलिंग जर ING लावायचं असेल तर आपण कसं लावतो, रीडिंग. बीटचं आपण कसं करतो रूल सांगणारच आहे, बीटिंग. ओके. इथे आपण काय करतो, वेटिंग. सिम्पली, चीट. सिंपल आपण काय करणार आहोत मग, चीटिंग. काय आहे मग हा रूल. ओके. सो बघा, रूल लक्षात घ्यायचा आहे की ज्या वेळेस वॉवेलची पेअर येते, वॉवेलची जोडी येते, त्यावेळेस तुम्हाला त्या शब्दाला फक्त ING लावायचं आहे. कुठल्याही स्पेलिंग रूल्स फॉलो करायचं नाही, म्हणजे डबल लेटर करायचं नाहीये तुम्हाला, किंवा ईचं आय करायचं नाही, किंवा ई काढून टाकायचं नाही, वायचं काही बदल करायचे नाही, कोणतेच बदल करायचे नसतात. किंवा जेव्हा वॉवल डबल असेल, दिलेल्या शब्दात डबल वॉवेल असेल तर सिंपली त्याला फक्त ING ऍड करायचा आहे, बाकी कुठलाही चेंज करायचा नाही. तशाच पद्धतीने बघा, हे खाली 3 शब्द दिसतील. या शब्दामध्ये तुम्हाला शेवटचे लेटर डबल एल आलेले दिसतील. ओके. शेवटचे लेटर डबल एल आहेत. तर यावेळेस सुद्धा बघा, शेवटी जर डबल एल असेल तर आता हे ऍक्च्युली कॉन्सोनंट होतं, कॉन्सोनंटच्या अगोदर जर ए म्हणजे वॉवल आलेला आहे तर ह्या रूल मध्ये पण ते बसू शकतं, है ना. कॉल, ल हा एक कॉन्सोनंट, मग ए वॉवल आहे आणि हा कॉन्सोनंट, CVC रूल मध्ये आपण ह्याला बसवू शकतो. पण असं नाही करायचं आहे. का? कारण शेवटी LL आहे. शेवटी LL जर असेल तर आपल्याला हा रूल फॉलो करायचा नाही, डबल लेटर वापरायचं नाही. ओके. कारण ऍक्च्युअल डबल लेटर याच्यामध्येच असतो. सो त्यामुळे आपल्याला सिंपली ऍड करायचंय ING. ओके. तशाच पद्धतीने मग टेल, टेलिंग. सो सेलचं काय होईल, सिंपली सेलिंग. क्लिअर. सो या पद्धतीचे सिंपल रूल्स आहेत, परंतु हे रूल्स माहित नसतील तर स्पेलिंगच्या मिस्टेक्स होतात आणि आपले मार्क मायनस होतात. सो कधी कधी खूप कन्फ्यूज होतं मग तुम्हाला की एक्झाम मध्ये काय करतात, एरर सांग. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ज्या असतात तर त्याच्यामध्ये तुम्हाला असे 2 वर्ड दिलेले असतात. सपोज तुम्हाला पुट हा शब्द दिलेला असेल आणि तुम्हाला ING लावलेले 2 शब्द सांगितलेले असतील. तुम्हाला सांगितलेलं असेल की पुटिंग आणि पुटिंग, यातला कोणता करेक्ट आहे तो तुम्हाला लिहा, असं जर सांगितलेलं असेल तर आपण कन्फ्यूज होतो, रूल माहित नसेल तर. हे पण बरोबर वाटायला लागतं आणि हे पण बरोबर वाटायला लागतं. सो रूल जर माहित असतील तर तुम्ही हे पुटिंग लिहाल किंवा ह्याला तुम्ही राईट कराल, हे तुमचं आन्सर असणार आहे. सो त्यासाठी तुम्हाला रूल्स जे आहेत ते पक्के माहित असणं गरजेचं असतं. सो स्टुडंट, दीज आर व्हॉट अबाउट द ING रूल्स. आणखी आपले महत्त्वाचे 2 रूल्स राहिलेत, बघूया आपण. आता इथे पहा, तुम्हाला हे शब्द दिसतील. जर शब्दाच्या शेवटी IE आलेलं असेल, आता इथे फक्त ई नाहीये शेवटी, लक्षात घ्यायचं आहे. शेवटी ई असेल तर आपण ई काढून टाकतो, पण इथे शेवटी IE आहे. तर मग ज्या वेळेस IE आलेलं असेल तर ई तर काढायचा आहे, पण त्या आयचा आपल्याला वाय करावा लागतो, लक्षात घ्या. सो ई तर काढायचाच आहे, पण ह्या आयचा वाय करावा लागतो. सो सिंपली पहा, मग डायचं काय होईल, डाय म्हणजे मरणे. सो डायचं स्पेलिंग होईल DYING, डाइंग. टायचं काय होईल, सो टाय. सो TYING,
टाय, टाय मीन्स बांधणे, बांधणे. आता तशाच प्रकारे पहा, जर शेवटी वाय आलेलं असेल आणि वायच्या अगोदर कॉन्सोनंट आलेलं असेल तर त्यावेळेस आपल्याला आयएनजी लावत असताना आपल्याला काहीही चेंज करायचा नाही. सो CRYING, सिम्पली याला काय करायचंय, आपल्याला आयएनजी ऍड करायचं आहे. सो मग काय येईल बरं फ्लायचं. आणि का असं केलं आपण, कारण शेवटी वाय असेल आणि त्याच्या अगोदर कॉन्सोनंट आलेला असेल, अशा वेळेस सिम्पली आपण आय असा रूल आपण करत असतो. आपल्याला इथे पण एक्सेप्शनल वर्ड दिसतील. प्रत्येक ठिकाणी स्टुडंट्स तुम्हाला काही ना काहीतरी एक्सेप्शनल रूल्स दिसणार आहेत. सो फ्लायचं स्पेलिंग तुम्ही मला जरूर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगायचं आहे. नाउ द रूल्स आर अबाउट. आता पहा, हे काही रूल्स आपण आयएनजी बाबत पाहिलेले आहेत. आता आपण काही रूल पाहणार आहोत ईडी बाबत. ओके, ज्या वेळेस आपल्याला वर्बचा सेकंड फॉर्म किंवा थर्ड फॉर्म करावा लागतो त्यावेळेस हा ईडी आपल्याला लावावा लागतो. तर हा ईडी लावत असताना आपण नेमके कोणते रूल फॉलो केले पाहिजे ते आपण बघूया. बघा, सिम्पली जर वर्ब असतील दिलेले असे त्याला आता ईडी लावायचंय. जर शेवटी ई असेल, आता ह्या ईडी मध्ये एक ई असतो. आता सिम्पली रूल तर तुम्हाला माहिती आहे, लुक असेल तर आपण लुक्ड करतो है ना, वॉक असेल तर वॉक्ड करतो. म्हणजे रेग्युलर वर्ब जे आहे ते ईडी लागून त्याचा सेकंड आणि थर्ड फॉर्म होत असतो. फॉर एक्झाम्पल, लुक असेल तर लुक्ड, वॉक असेल तर वॉक, टॉक असेल तर टॉक, त्याला आपण सिम्पली ईडी लावतो है ना. हा रूल तर सर्वांना माहिती आहे. पण समजा या वर्बच्या शेवटी ई आलेला असेल तर मग काय ह्या ई सोबत आणखी एक ईडी लावायचा का, तर नाही. सो सिम्पली तुम्हाला जर शेवटी ई असेल तर फक्त डी लावावा लागतो. ओके, फक्त डी लावायचा आहे. सो इथे डान्स आहे तर इथं फक्त काय लावायचंय, डी लावायचंय. हा होईल डान्स्ड. नेक्स्ट स्माइल आहे, तो स्माइल ला ओनली काय करायचंय, डी ऍड करा, इट होईल, तो होईल स्माइल. मग आता लाईकचं काय होईल, यस केलंच असेल तुम्ही लाईक, आणि मग करून टाका, नसेल केलं तर. आणि हा कशा पद्धतीने ईडी लागून शब्द तयार होईल त्याचं स्पेलिंग मला कमेंट बॉक्स मध्ये जरूर टाकायचं आहे. नेक्स्ट रूल पाहणार आहोत. पहा आपण इथे तुम्हाला दिसेल, पहा स्टॉप. इथे जर तुम्ही शेवटी पाहिलं तर तुम्हाला दिसेल शेवटचं लेटर कॉन्सोनंट आणि कॉन्सोनंटच्या अगोदर ओ आणि याच्या अगोदर एक कॉन्सोनंट तुम्हाला दिसेल. म्हणजे पुन्हा इथे CVC हा रूल लागू होतो. असा रूल जर लागू होत असेल तर ईडी लागत असताना सुद्धा शेवटचं लेटर डबल करावं लागतं आणि मग ईडी लावावं लागेल. सो स्टॉप आणि हा शेवटचा डबल पी, ईडी, स्टॉप. सो हा होईल प्लॅन, प्लॅन, ऍडमिट, ऍडमिटेड. ओके, सो तुम्ही सांगा बरं आता बॅनचं काय तयार होईल. सो नक्कीच तुम्हाला रूल कळाला असेल आणि तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये आन्सर टाकणार आहेत. व्हिडिओ पॉज करा आणि आन्सर कमेंट बॉक्स मध्ये जरूर टाका. पण स्टुडंट्स, जर शब्दांच्या शेवटी WXY असेल आणि आपल्याला ईडी लावायचा असेल तर अशा वेळेस आपल्याला कुठलाही बदल करायचा नाही. त्याच्या अगोदर तुमचा वॉवल जरी आलेला असेल तरी सुद्धा, जसं की बघा प्ले, त्याच्यामध्ये वायच्या आधी ए हा एक वॉवल आलेला आहे. सो वॉवल आधी आलेला असेल तर आपण डबल लेटर करतो. पण ह्या बाबतीत जर शब्दांच्या शेवटी WXY आलेलं असेल तर मात्र काही बदल करायचा नाही, फक्त ईडी ऍड करायचंय. आपण फक्त ईडी ऍड का करतोय, इथं वायच्या आधी ए आहे पण तरी सुद्धा आपण फक्त ईडी करतो, कारण WXY जर शेवटी आलेले असतील तर आपल्याला फक्त ईडी लावायचं आहे. सो त्याच रूल नुसार मग आता इथे एक्स आहे शेवटी, मग एक्स शेवटी आहे तर फक्त सिम्पली ईडी ऍड करायचं आहे. सो काय होत असतं, तर आपण वायचा अगोदरचा लेटर कॉन्सोनंट असेल, काही वेळेस आपण वायचा आपल्याला आय करावा लागतो, पण अशा कुठल्याही रूलचा विचार तुम्हाला इथे करायची गरज नाही. सो हा आहे शो. सो सिम्पली याला काय करायचंय, डब्ल्यू शेवटी आहे त्यामुळे याला फक्त ईडी ऍड करायचा आहे. आता मला ह्या दोन्ही शब्दांचे स्पेलिंग कमेंट बॉक्स मध्ये जरूर टाकायचे आहे. नेक्स्ट रूल बघूया. पहा, आणि लास्ट रूल, जर शेवटी वाय असेल आणि या वायच्या अगोदर कॉन्सोनंट आलेला असेल आणि आपल्याला ईडी लावायचं असेल तर आपण काय करणार. सो FR या वायचा
आय करावा लागतो. केव्हा करायचा आहे? जर शेवटी वाय आला असेल आणि वायच्या अगोदर कॉन्सनंट असेल आणि आपल्याला ईडी लावायचा असेल तेव्हा आपण हा वायचा आय करायचा आहे आणि त्याला लावायचा ईडी. मग तशाच प्रकारे क्राय, सो क्रायचा शेवटचा वायचा आय होईल आणि लावा ईडी. तसंच कॅरीचं काय होईल मग? CAR, आर या वायचा होईल आय आणि ऍड करा ईडी. सो हा शब्द बनणार आहे कॅरेट. ओके, सो पहा अशा प्रकारे हे सर्व रूल्स जर तुम्ही फॉलो केले तर हे अगदी सहज दररोज तुम्हाला वापरण्यात येणारे रूल्स आहेत. आशा करते की हे स्पेलिंग रूल्स तुम्हाला नक्कीच समजले असतील. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि बॉक्समध्ये दिलेले सर्व शब्द कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका, म्हणजे तुमचं तुम्हालाच मूल्यमापन करता येईल की तुम्हाला हे रूल्स समजले आहेत का नाही समजले आहेत. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करून घ्या. थँक्यू.